ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो, आणि आज आपण फक्त त्यांच्या कार्याची म्हणजे वरवरची ओळख करून घेणार नाही आहोत. आपल्याकडे त्यांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे खूपच स्फोटक पुस्तक आहे. बरोबर. सोबतच घटना समितीमधलं त्यांचं ते प्रसिद्ध भाषण आहे. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांचा संपूर्ण वैचारिक प्रवास मांडणारा ग्रंथसुद्धा आहे. तर आज आपल्यासमोर जे साहित्य आहे त्यातून आपण आंबेडकरांच्या विचारांचं मूळ सूत्र शोधायचा प्रयत्न करूया. म्हणजे केवळ समाज सुधारक किंवा घटनेचे शिल्पकार म्हणून नाही. नाही, तर एक विचारवंत म्हणून त्यांच्या विचारांची आजच्या काळात काय प्रासंगिकता आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला सुरुवात करूया. त्यांच्या त्या प्रसिद्ध घोषणेपासून करूया का? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हो, नक्कीच. पण दमत म्हणजे या घोषणेच्या क्रमावरूनच अनेकदा चर्चा होते. काही जण म्हणतात क्रम शिका, संघर्ष करा, संघटित व्हा असा होता. यात काही तथ्य आहे का? ही चर्चा नेहमीच होते, पण खरं तर स्रोतांनुसार आंबेडकरांचा भर क्रमावर नव्हताच. नव्हता. नाही, त्यांच्यासाठी या 3 गोष्टी म्हणजे एकापाठोपाठ एक येणाऱ्या पायऱ्या नव्हत्या. त्या आयुष्यभर समांतर चालणाऱ्या प्रक्रिया होत्या आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. बरोबर. कारण त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात शिका यावरचा भर स्पष्ट दिसतो. म्हणजे बडोद्याच्या महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळून कोलंबिया आणि लंडनसारख्या ठिकाणी शिक्षण घेणं. हो, त्या काळात हे अकल्पनीय होतं. हो ना. शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. नक्कीच. पण इथेच खरी कहाणी सुरू होते. इतकं शिक्षण घेऊन एक उच्च पद मिळवून ते जेव्हा बडोद्यात परतले तेव्हा काय झालं? त्यांना प्रचंड भेदभावाला सामोरं जावं लागलं. हो, त्यांना राहायला घर मिळेना. ऑफिसमधला शिपाई त्यांच्या हातात फाईल फेकून द्यायचा. 1 मिनिट. शिपाई सुद्धा? हो, या अनुभवाने त्यांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे शिकवली की वैयक्तिक प्रगती किंवा शिक्षण तुम्हाला समाजात सन्मान देईलच याची खात्री नाही. जोपर्यंत सामाजिक रचना बदलत नाही तोपर्यंत. अगदी. म्हणजे इथेच त्यांच्या संघर्ष आणि संघटन या तत्वांना खऱ्या अर्थाने धार चढली. केवळ शिक्षण पुरेसं नाही हे त्यांना स्वतःच्या अनुभवातून कळलं. हो, आणि मला वाटतं की तो केवळ वैयक्तिक संघर्षाचा भाग नव्हता. त्यांनी हे दाखवून दिलं की व्यवस्थेच्या नजरेत तुमची पदवी नाही तर तुमची जात महत्वाची आहे. या कटू सत्याच्या जाणीवेनेच त्यांच्या संघर्षाला एक वैचारिक दिशा दिली. आणि मग त्यांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत सारखी वृत्तपत्र सुरू केली. बरोबर. त्यातून ते लोकांना शिकवत होते. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून लोकांना संघटित करत होते आणि व्यवस्थेविरुद्ध संघर्ष तर सुरूच होता. म्हणजे ही एक मालिका नव्हती तर एक समांतर प्रक्रिया होती. हो, या तिन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात एकत्रच वाढत गेल्या. आणि या तिन्ही गोष्टींचा कळस म्हणजे त्यांचं घटना समितीमधील काम, देशासाठी एक चौकट निर्माण करणं, हा एकाच वेळी संघर्षही होता आणि समाजाला संघटित करण्याचा सर्वात मोठा प्रयत्नही. हो, कारण तिथेच त्यांच्या विचारांचं राजकीय रूप आपल्याला दिसतं. म्हणजे ते 25 नोव्हेंबर 1949चं भाषण, बरोबर? हो, तेच. घटना समितीसमोर केलेल्या त्यांच्या शेवटच्या भाषणात त्यांनी एक मूलभूत प्रश्न विचारला होता, जो आजही तितकाच महत्वाचा आहे. अगदी. ते म्हणाले, भारत आपले स्वातंत्र्य टिकवेल की पुन्हा गमावेल? हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न होता. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना अशी भीती व्यक्त करण्यामागे काय कारण असावं? ती केवळ भीती नव्हती, तो एक ऐतिहासिक इशारा होता. त्यांनी इतिहासातून उदाहरणं दिली. राजा दाहरचा पराभव, त्याच्यात सेनापतीने केलेल्या विश्वासघातामुळे झाला. बरोबर. लखवीराज चव्हाणच्या विरोधात जयचंद उभा राहिला. 1857च्या लढ्यात शीख तटस्थ राहिले. आंबेडकरांना हेच सांगायचं होतं की भारताने आपलं स्वातंत्र्य नेहमी बाहेरच्या शत्रूंमुळे नाही तर घरातल्याच फितुरीमुळे गमावलंय. आणि ही फितुरी जात, पंथ आणि संकुचित निष्ठांमधून जन्माला येते. हो, त्यांचा प्रश्न होता, भारतीय लोक आपल्या जातीला किंवा पंथाला देशापेक्षा मोठं मानतील का? आणि याच धोक्यावर उपाय म्हणून त्यांनी सामाजिक लोकशाहीची कल्पना मांडली. बरोबर. ते म्हणाले की राजकीय लोकशाही म्हणजे फक्त एक व्यक्ती एक मत एवढं पुरेसं नाही. जोपर्यंत समाजात लोकशाही रुजत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही एक वरवरचा मुलामा राहील. अगदी. आणि सामाजिक लोकशाहीचा पाया काय? तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही त्रिसूत्री तर आपण नेहमीच ऐकतो, पण आंबेडकरांनी याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. ते म्हणाले की या तिन्ही गोष्टींना एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. हो, आणि इथेच त्यांच्या विचारांची खोली दिसते. ते म्हणाले, समानतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांची मनमानी. आणि स्वातंत्र्याशिवाय समानता म्हणजे व्यक्तीच्या कर्तृत्वाचा मृत्यू.
पण सर्वात महत्वाचं, स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही गोष्टींना एकत्र बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे बंधुता. बंधुत्वाशिवाय हे दोन्ही टिकू शकत नाहीत. त्यासाठी पोलिसांची गरज लागेल. बरोबर. हे खूपच खोल आहे. म्हणजे स्वातंत्र्य आणि समता या कल्पना आपण पाश्चात्य राज्यघटनांमधून घेऊ शकलो असतो. पण बंधुता? ती आपल्याला बाहेरून आयात करता येणार नव्हती. ती आपल्याला भारतीय समाजात आतून निर्माण करावी लागणार होती. आणि आंबेडकरांनी ओळखलं होतं की बंधुत्वाशिवाय पहिली दोन मूल्य केवळ कागदावरच राहतील. अगदी अचूक. आणि म्हणूनच त्यांनी त्या भाषणात तो प्रसिद्ध इशारा दिला. कोणता? ते म्हणाले, आपण एका विरोधाभासाने भरलेल्या जीवनात प्रवेश करत आहोत. राजकारणात आपल्याकडे समता असेल, एक व्यक्ती, एक मत, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता असेल. आणि त्यांनी बजावलं की आपण या जास्त काळ चालू दिलं तर जे या विषमतेने त्रस्त आहेत ते या लोकशाही इमारत उद्ध्वस्त करतील. सर्वात कठोर प्रहार केला तो त्यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकातून. या पुस्तकाची पार्श्वभूमीही मोठी रंजक आहे, नाही का? हो, खूपच. हे मुळात लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या संमेलनासाठी लिहिलेलं अध्यक्षीय भाषण होतं. पण ते भाषण त्यांनी तिथे दिलंच नाही, कारण भाषणातले विचार आयोजकांना इतके जहाल वाटले की त्यांनी आंबेडकरांना ते बदलण्यास सांगितलं. विशेषतः हिंदू धर्माचा त्याग करण्याबद्दलचे त्यांचे विचार त्यांना मान्य नव्हते. आणि आंबेडकरांनी एक शब्दही बदलायला नकार दिला. हो, आणि शेवटी ते संमेलनच रद्द झालं. मग आंबेडकरांनी ते भाषण स्वतःच्या पैशांनी छापून पुस्तक म्हणून प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी मांडलेली उदाहरणं अक्षरशः हादरवून टाकणारी आहेत. हो, त्यांनी पेशवाईच्या काळातल्या नियमांचा उल्लेख केला आहे. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या व्यक्तीने रस्त्यावरून चालताना स्वतःची सावली उच्चवर्णीय व्यक्तीवर पडू नये म्हणून विशिष्ट वेळेतच घराबाहेर पडायचं. इतकंच नाही, चालताना आपल्या पावलांचे ठसे मिटवण्यासाठी कमरेला झाडू आणि थुंकण्यासाठी गळ्यात मडकं. हे ऐकूनच विश्वास बसत नाही. हे नियम कोणी बनवले होते आणि समाज हे सगळं कसं काय स्वीकारत होता? आणि हाच आंबेडकरांचा मूळ मुद्दा होता. ही केवळ काही लोकांची क्रूरता नव्हती, याला एक धार्मिक आणि काय म्हणतात त्याला शास्त्रीय आधार दिला गेला होता. त्यामुळे समाज ते स्वीकारत होता. त्यांनी इंदूरच्या बलाई समाजाचं उदाहरणही दिलं आहे. हो, त्यांना सोन्याची किनार असलेले फेटे घालण्यास किंवा रंगीत धोतर नेसण्यास बंदी होती. ही वरवर पाहता छोटी गोष्ट वाटेल, पण यातून माणसाचा स्वाभिमानच हिरावून घेतला जात होता. पण त्यांची टीका केवळ अशा प्रथांपुरती मर्यादित नव्हती. ते थेट व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत होते. अगदी, त्यांनी स्पष्ट केलं की जात ही केवळ श्रमाची विभागणी नाही. डिव्हिजन ऑफ लेबर नाही, तर ती श्रमिकांचीच विभागणी आहे. डिव्हिजन ऑफ लेबरर्स. ही एक अशी बंदिस्त व्यवस्था आहे जिथे तुम्ही तुमची इच्छा किंवा क्षमता असूनही व्यवसाय बदलू शकत नाही. आणि यामुळे समाजात बंधुता निर्माणच होऊ शकत नाही. बरोबर. कारण तुमची निष्ठा देशाशी किंवा समाजाशी नसते, ती फक्त तुमच्या जातीपुरती मर्यादित राहते. मग यावर त्यांनी उपाय काय सुचवला? फक्त आंतरजातीय विवाह पुरेसे आहेत असं त्यांचं मत होतं का? नाही, आंतरजातीय विवाह हा एक उपाय आहे, पण तो पुरेसा नाही असं त्यांचं मत होतं. त्यांच्या मते खरा उपाय आहे तो जाती व्यवस्थेला धार्मिक आधार देणाऱ्या शास्त्रांनाच नाकारण्यात. म्हणजे जोपर्यंत धर्मग्रंथ जाती व्यवस्थेचं समर्थन करतात तोपर्यंत जात टिकून राहील. म्हणूनच त्यांनी एक खूप धाडसी कल्पना मांडली. कोणती कल्पना? त्यांनी सुचवलं की एकच प्रमाणित हिंदू धर्मग्रंथ असावा जो सर्वांना मान्य असेल, आणि दुसरी त्याहूनही क्रांतिकारक कल्पना म्हणजे पुरोहित. वंशपरंपरागत नसावेत. हो, पुरोहित होण्यासाठी सरकारने एक परीक्षा घ्यावी आणि ती उत्तीर्ण होणाऱ्या कोणत्याही जातीच्या व्यक्तीला पुरोहित बनण्याचा अधिकार असावा. पण एक मिनिट, पुरोहितांसाठी सरकारी परीक्षा घेण्याची कल्पना थोडी विचित्र नाही का वाटत? म्हणजे एका बाजूला ते धर्माला राजकारणापासून दूर ठेवू इच्छित होते, पण इथे ते स्वतः सरकारला धार्मिक क्षेत्रात आणत होते. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? हा खूप चांगला मुद्दा आहे. इथे त्यांचा उद्देश सरकारला धर्मात आणण्याचा नव्हता, तर धर्मातील एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडण्याचा होता. अच्छा. जोपर्यंत ज्ञान आणि धार्मिक अधिकार एकाच वर्गाकडे बंदिस्त आहेत, तोपर्यंत सामाजिक समता अशक्य आहे हे त्यांनी ओळखलं होतं. ही एक प्रकारे शॉक थेरपी होती. यावरून दिसतं की ते केवळ वरवरच्या सुधारणा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची पुनर्रचना करू इच्छित होते. अगदी. आणि मला वाटतं याच विचारातून पुढे त्यांचा बौद्ध धम्माकडे जाण्याचा मार्ग तयार झाला असावा. कारण हिंदू धर्माच्या चौकटीत राहून हे बदल शक्य नाहीच आहेत हे त्यांना जाणवलं होतं. बरोबर. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी याबद्दल लिहिलं आहे. त्यामागे एक लहानपणीची आठवण आहे. त्यांचे वडील कबीरपंथी होते, पण मुलांना रामायण महाभारत वाचायला सांगत.
हो, त्यांना वाटायचं की कर्ण आणि द्रोणासारख्या सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या नायकांच्या कथा मुलांसाठी प्रेरणादायी ठरतील. पण तरुण आंबेडकरांनी वडिलांना एक प्रतिप्रश्न केला. जे ग्रंथ आपल्या समाजाला शूद्र आणि अस्पृश्य म्हणून हिणवतात तेच आपण का वाचावेत? बरोबर. या प्रश्नातच त्यांच्या भविष्यातील प्रवासाची बीजं होती. आणि ह्याच शोधातून ते बुद्धांपर्यंत पोचले. दादा केळुसकरांनी त्यांना बुद्धांचं चरित्र भेट दिलं आणि तिथून एक नवा अध्याय सुरू झाला. पण त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला? कारण आंबेडकरांच्या मते विज्ञाननिष्ठ आणि तर्कबुद्धी मांडणाऱ्या आधुनिक माणसाच्या गरजा पूर्ण करणारा तो एकमेव धर्म होता. त्यांना असं वाटायचं की बौद्ध धर्माला ख्रिस्ती धर्माच्या बायबलसारख्या एका सुटसुटीत आणि सर्वसामान्यांना समजेल अशा ग्रंथाची गरज आहे. हो, आणि याच गरजेतून त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी बौद्ध धम्म इतर धर्मांपेक्षा कसा वेगळा आहे हे सांगितले आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे कोणते? त्यांनी काही मूलभूत फरक स्पष्ट केले. पहिला, धम्म हा देव, आत्मा आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल चर्चा करत नाही. तो माणूस आणि माणूस यांच्यातील नैतिक संबंधांवर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली हे सांगण्यापेक्षा जगातलं दुःख कमी करून जगाची पुनर्रचना कशी करावी हे धम्म सांगतो. आणि बुद्धांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी वेगळा विचार मांडला. हो, बुद्ध हे मोक्षदाता किंवा तारणहार नाहीत, ते मार्गदाता आहेत. ते कोणाला वाचवण्याचा दावा करत नाहीत, ते फक्त मार्ग दाखवतात. तिसरा महत्वाचा मुद्दा आत्म्याबद्दल. बौद्ध धम्म आत्मा नाकारतो पण पुनर्जन्म मानतो. एक मिनिट, आत्मा नाही पण पुनर्जन्म, हे कसं शक्य आहे? हाच तो गमतीशीर भाग आहे. आंबेडकरांच्या विश्लेषणानुसार हा पुनर्जन्म आत्म्याचा नाही, तर शरीर ज्या पंचमहाभूतांपासून बनले आहे त्या घटकांचा आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू. हो, मृत्यूनंतर हे घटक पुन्हा निसर्गात विलीन होतात आणि त्यातून नवीन जीवसृष्टी निर्माण होते. ही एक प्रकारे वैज्ञानिक संकल्पना आहे. आणि कर्माबद्दलचा सिद्धांत? त्यांनी कर्माचा दैववादी सिद्धांत नाकारला, जिथे तुमच्या मागच्या जन्माची कर्म तुमचं नशीब ठरवतात. त्यांच्या मते बुद्ध कर्माकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतात. हो, तुमची सध्याची कृती आणि परिस्थिती यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे, मागच्या जन्माच्या पापपुण्यावर नाही. यामुळे माणसाला स्वतःचं नशीब घडवण्याचं स्वातंत्र्य मिळतं. तर आज आपण डॉक्टर आंबेडकरांच्या वैचारिक प्रवासाचा एक मोठा पट पाहिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या घोषणेपासून सुरू झालेला प्रवास. हो, देशासाठी घटनात्मक लोकशाहीची उभारणी, जातीव्यवस्थेवर केलेला थेट प्रहार आणि अखेरीस बौद्ध धम्मातून सापडलेला एक नवा मार्ग. हो, आणि या सगळ्या प्रवासाच्या केंद्रस्थानी एकच ध्यास होता: स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित सामाजिक लोकशाहीची स्थापना. त्यांचा संदेश स्पष्ट होता. खरा विकास आणि राष्ट्रीय एकात्मता तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण समाजातील प्रस्थापित विषमतेवर प्रश्न विचारू आणि ती बदलण्याची हिंमत दाखवू. अगदी. त्यांनी दिलेला तो इशारा आजही तितकाच खरा वाटतो. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केल्याशिवाय केवळ राजकीय लोकशाहीची इमारत किती काळ टिकेल? आजच्या भारताकडे पाहताना त्यांनी वर्णन केलेली ती रचना किती स्थिर आहे आणि त्यांचा तो इशारा आज आपल्यासाठी काय अर्थ ठेवतो हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.